जय लवजी, जय भीम, जय शिवराय। काल दिनांक 16 जुलै 2024 रोजी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी महायुती सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेच्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ही निर्मिती करण्याच्या उद्देशाने अध्यादेश जारी केला। यामध्ये घाटकोपर मुंबई येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ही स्थापन करण्यात येणार आहे। खरं म्हणजे मातंग समाजाच्या आतापर्यंतची आंदोलनं विविध संघटनांनी या ठिकाणी केलेली आहेत। त्याच अनुषंगाने भाजपा प्रणित महायुती सरकारने या समाजाला संशोधन व प्रशिक्षण संस्था देऊन खऱ्या अर्थानं विकासाच्या मार्गात आणलेलं आहे। या निमित्तानं मी मातंग समाजातील माझ्या सर्व तरुण बांधवांना विनंती करतो आहे की ज्याप्रमाणे आम्हाला या संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून दिली आहे, त्याचप्रमाणे आम्ही शिक्षणाकडे वळलं पाहिजे। त्या संस्थेचा फायदा आम्हाला किती प्रमाणात होईल याचा सुद्धा शोध आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे। मी या निमित्तानं या ठिकाणी भाजपा प्रणित महायुती सरकारचा, त्याचबरोबर या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जाहीर आभार या निमित्ताने मानतो। त्याचबरोबर दुसरी आनंदाची गोष्ट मातंग समाजासाठी ही आहे की पुणे येथील अमितजी गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून त्या ठिकाणी आणलं आणि मातंग समाजाचा एक प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये निवडून दिला। त्या निमित्तानंही मी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज बांधवांच्या वतीनं महाराष्ट्र भाजपा प्रणित महायुती सरकारचे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जाहीर आभार मातंग समाज बांधवांच्या वतीने मानतो। जय लवजी।